भविष्य निर्वाह निधी या महत्त्वाच्या विषयावरून जो काही प्रशासनाकडून आपल्याला आला होता त्यामध्ये त्यांची ठेवी 20 करोड इतकी होती आणि GST अनुदानाअंतर्गत ती 10 करोड अशी एकूण 30 करोडची ठेवी आजच्या आमच्या स्थायी समितीच्या मीटिंगला हा विषय आला होता। त्या अनुसार प्रशासनाने मी स्पेशली सांगू इच्छित आहे की प्रशासनाने बंधन बँक त्यांच्या रेट ऑफ इंटरेस्ट टक्केवारीनुसार आम्हाला इथे सुचवलं होतं, ज्यावरती हा कर्मचाऱ्यांचा विषय त्यांच्या सुरक्षिततेचा विषय असल्या कारणाने ही आमची मोठी जबाबदारी आहे असं समजून या बँकेचा संबंधित असलेला महाराष्ट्र शासनाचा GR मागवला। त्या GR प्रमाणे ज्या कुठल्या बँका त्या आपल्याला शासनाने मंजुरी दिलेल्या आहेत त्या बँकेंचं अभ्यास करून त्या बँका ॲक्सिस, कोटक, इंडस, येस बँक, IDFC, फेडरल, बंधन, ICICI, HDFC व सर्व नॅशनलाइज बँक असल्या कारणाने यांनी बंधन बँक गृहीत धरली असं आम्हाला नमूद केलं गेलं। त्याच्यानंतर आपण या बँकांची असलेली आर्थिक कामगिरी ही सुद्धा अभ्यास केली, ज्यामध्ये बंधन बँकेची एकूण मालमत्ता ही 2.11 लाख करोड, त्यांचा वार्षिक महसूल हा 13 ते 14 करोड, त्यांची शेअर प्राइस व्हॅल्यू ही 200 ते 205 व ग्रॉस NPA हा 3 आणि नेट NPA हा 1 असा होता। या गोष्टीनंतर आम्ही ज्या बँकेना इन्व्हाइट केलं त्यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेची गुंतवणूक असलेली ICICI बँक यांनी अप्रोच केला। त्यांच्या आर्थिक कामगिरीच्या विषयाबाबतीत त्यांची एकूण मालमत्ता 29.14 लाख करोड, त्यांचा वार्षिक महसूल हा 2.2 ट्रिलियन आणि त्यांचा शेअर मार्केट एका शेअरची किंमत 1415 ते 1430 अशी निदर्शनास आली। त्याच्याबरोबर बँक ऑफ इंडिया अप्रोच झाली, त्यांचा एकूण मालमत्ता 11.79 लाख करोड, त्यांचा वार्षिक महसूल 85 करोड आणि त्यांची शेअर प्राइस व्हॅल्यू ₹148 to 200 अशी होती। या सर्व माहितीची गरज अशी होती की आपण एवढी मोठी जबाबदारी देत असताना त्या बँकेची आर्थिक परिस्थिती जाणून घेणं गरजेचं होतं, ज्यामध्ये आम्हाला ICICI बँकमध्ये ही ठेवी ठेवणं अतिशय सेफली आणि ट्रान्सपरन्सी वाटली। कारण आत्ताच नुकत्याच झालेल्या बैठकीत जेव्हा प्रश्न विचारला गेला की बंधन बँकची ब्रँच कुठे आहे ही एकाही समिती सदस्याला माहीत नव्हतं, त्यामुळं ही एवढी मोठी रिस्क न घेता आम्ही ही ठेवी ICICI बँकमध्ये ठेवत आहोत। त्याचप्रमाणे जी काही मागच्या गेल्या 2-3 महिन्यामध्ये 14 करोडची ठेवी अशाच रेट ऑफ इंटरेस्टच्या म्हणण्याने जी AU स्मॉल फायनान्सला ठेवली होती, तो आज निर्णय देत आम्ही ती ठेवी मोडून परत मागून राष्ट्रीय बँकेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे जनतेचा निधी हा सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी आहे अशी मी मानते। धन्यवाद।